एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं. आता मी बघतोय, मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं, काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली. मी केलं. बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले, हे मी केलेलं आहे. मित्रांनो, जर ते केलेलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा. भोरमध्ये तर काहीच केलं नाही, वेल्यात काही केलेलं नाही, नुसती भाषणं. अरे मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन, पण भाषणं करून यांचं पोट भरणार आहे का? याला काहीतरी कृती करावी लागेल ना, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना. त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना. अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे, याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे, असा तुमचा दरारा असला पाहिजे. परंतु तसा नाहीये. आता 3 वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही. आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या. मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना, दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही एमआयडीसी आली तर त्या ठिकाणी आम्ही 2024ला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही. अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय? कारण माझंच मन मला काही की मला कुठला राईट आहे बोरवेल्याकडे जायचा. तिथे एमआयडीसी मी नाही दिली तर मी देणार, मी शब्दाचा पक्का आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि त्या प्रकारे माझ्या भोरवेल्ला परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भाग, तिथं पर्यटनाला व्यवसायाला चालना देण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करू. पर्यटनाचे पण आमचे पर्यटन विभाग आहे, त्याला चांगला निधी असतो, त्यातलाही निधी मी तुमच्याकरता देऊ शकतो. कारण पर्यटनाला निधी द्यायचं माझ्या हातात आहे. मी निधी वाटप करत असताना त्या मंत्र्याला म्हणेन मी निधी तुला देतो एवढा, पण माझ्या भोरवेल्याला एवढा दिला तर तुला एवढा. ती लगेच म्हणेल बाबा मी देतो तुला. आपल्या ग्रामीण भागात म्हणतात, जेवणाची पंगत बसली आपल्या लग्नाची, वाढप्या ओळखीचा असला तर चांगलं मिळतंय, भरपूर मिळतंय. तसं वाढप्या माझ्या हातात आहे, तिजोरी किती वाढायची काय करायचं ते. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. मी महायुतीच्या उमेदवाराला मतं मिळवण्याच्या करता हे सांगतो, हे डोक्यातनं काढा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मला काम करायला आवडतं, मला विकास करायला आवडतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ.